बदल नाही का? 1 महिना काकड आरतीमध्ये, बरोबर आहे का नाही? काकड आरतीचं काय हो, पण बाकीचा बदल असतो की नाही, वेगवेगळा नाश्ता, हाही बदलच. पण परमार्थामध्ये हा बदल अपेक्षित नाही. मग परमार्थामध्ये काय बदल झाला पाहिजे? आपण साधना करतो, भक्ती करतो म्हणल्यानंतर हा बदल मनुष्य जीवनामध्ये झाला पाहिजे, तर ती भक्तीचं परिपूर्ण आहे, नाही तर काहीही उपयोग नाही. किंवा माझी या भक्तीवीर जळो जयाचे जियाले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसते काही. खूप ज्ञानोबारांनी सुंदर त्याची व्याख्या केलेली आहे. नाथ महाराजांनी अजून परखड बोलले, भक्तीवीर पशु कशाशी वाढला. त्याच्यासाठी ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी मध्ये अनेक दृष्टांत सिद्धांत दिलेले आहे. मनुष्य भक्ती जर करत नसेल, मानवी जीवनामध्ये जर भगवंताची भक्ती नसेल, प्राप्ती नसेल, तर मला वाटतं ते जीवन व्यर्थ आहे. त्याच्यासाठी ज्ञानोबारांनी 4-5 ओव्या खर्च केलेल्या आहेत आणि जवळजवळ 8 ते 9 दृष्टांत दिलेले आहेत. धरण आपण पाहिलेलं आहे. धरण नसत पाहिले तर खडकवासला आपण फिरायला जातो. धरण खूप सुंदर आहे, पण धरणामध्ये जर पाणी नसेल तर धरण काही कामाचं नाही. त्याच्यासाठी ज्ञानोबारांनी अजून सोपा शेतकरी बोलू नका, बाकीचे आता बोलू नका. त्याच्यासाठी ज्ञानोबारांनी दृष्टांत दिलेला. कनेविन सोपाटे कनसी लागले घनदार, कायती करावी गोमटे ओस नगर. ज्वारी आपण पाहिले, आता सध्या ज्वारीचं पीक चालू आहे. त्या ज्वारीला खूप मोठाले बोल मारून धारदार कणस आलेले आहेत, पण त्याच्यामध्ये दाणे नाही. ते दाणे कणीस कामाचं नाही. तसं ते कणीस काहीही कामाचं नाही. तसं भक्तीविन जर मनुष्य नसेल, भक्ती नसेल, तर मला वाटतं ते जीवन फार निरर्थक आहे. त्याच्यासाठी ज्ञानोबारांनी अजून एक दृष्टांत दिलेला आहे. आपण शेळी पाहिलेली आहे, शेळी सर्वांनी पाहिलेली आहे. काही शेळींच्या गळाला स्तन असतात, नसतील तर कधीतरी बघा. ज्ञानोबारांनी कुठं पाहिलं माहित नाही, पण किती तंतोतंत सांगितलं बघा. का गळा असताना आजीचे तैसे झाले जियाचे. स्तन असतं, त्याच्यामधून काही दूध निघत नाही. मग कशासाठी येते? काहीच नाही, फक्त शिव आहे. तसा जर भक्ती न करणारा मनुष्य हा पृथ्वीवरती भार आहे. तुकोबारांची अजून प्रखर भाषा आहे. वाया मनुष्य पण भार वाहे वृषभ. जर भक्ती केली नाही, भगवंताला जाणून घेतलं नाही, संतांची सेवा जर केली नाही, तर तो या वाया मनुष्य पण भार वाहे वृषभ. वृषभ म्हणजे बैल म्हणते. खरं म्हणजे एखाद्याला जर म्हणलं गाढव, तर त्याला राग येईल, मला गाढव म्हणले. पण साधू संतांना किती कार्यदास होशी संसाराचा खर दुःखाचे डोंगर भोगावया. संसाराचा दास होण्यापेक्षा मनुष्याने संतांचं दास झालं पाहिजे, देवाचं दास झालं पाहिजे, भगवंताचं दास झालं पाहिजे. याच्यामध्ये धन्यता आहे. विठ्ठला मग भक्ती करत नाही असं नाही. मग भक्तीचा परिणाम काय? तर भक्तीचा परिणाम परमार्थाची साधना, देवदेव करतो म्हणल्यानंतर काहीतरी मनुष्याच्या जीवनामध्ये बदल हा होणं अपेक्षित आहे आणि तो व्हायलाच पाहिजे. आपण ज्यावेळेस सर्व तुम्ही आम्ही सर्व मंडळी आहोत, आपण ज्यावेळेस गावाकडून इथे आलो त्यावेळेसची परिस्थिती आजची परिस्थिती आहे का? नाही, हा बदल झाला. पण भौतिक बदल परमार्थामध्ये काही कामाचं नाही. आता आम्ही भौतिक बदलाच्याच पाठीमागे आहेत. पोळ महाराज बरोबर का नाही? अंतरंग बदलाकडे कोणी जात नाही. 50,000वाला महाराज मला की लोक जुन्या महाराजाच्या माळ्या काढून टाकतात आणि त्याच्या घालतात का? तो लोकेशनामधला. एक सांगतो तुम्हाला, लोकेशनामधल्या महाराजाच्या अजिबात ना दिला होता का? हा बरं कशासाठी सांगितलं? आता पाठीमागचा आपण इतिहास जर तुम्हाला सांगितलं तर एखाद्याला कदाचित राग येईल. म्हणून लोकेशनाच्या कधी मागं नाही लागलं पाहिजे. जो लोकेशनाच्या पाठीमागे लागतो एक दिवस त्याचा घात झाल्याशिवाय राहत नाही. तो कोरांचा 100 चरणाचा बघूला मार्ग पुढील अशी चालताना कळे मागल्याने डोळे उघडावे. आता तुम्ही आम्ही सर्वजण एखादा व्यक्ती किंवा दादू महाराजांच्या पाठीमागे किंवा दयानंद महाराजांच्या पाठीमागे आपण सर्वजण चाललो. कदाचित उद्या त्यांचा जर मार्ग चुकला तर मागच्या शहाणं व्हायला पाहिजे. पण सध्या काय झालंय, उरळली मेंढी लागली लांडग्याच्या ताटी तसं काम झालेलं आहे. एखादा कुठाला तरी येतो, सोंग ढोंग करतो आणि त्याच्या मागे आपण लागतो आणि एक दिवस जीवनामध्ये पश्चाताप झाल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला सांगायचं 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आळंदीला एक फार मोठा आश्रम आहे केळगावला.
कधी त्या व्यक्तीने कधी ज्ञानोबारायांच्या समाज दर्शनही घेतलं नाही. लाखो लोक पाठीमागे सर्व इतिहास तुम्हाला माहिती. म्हणजे संप्रदाय आपलं माझं स्वतःचं वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न केला. आणि आजची परिस्थिती काय आहे? जेलमध्ये. म्हणजे गुरु जेलमध्ये, शिष्याचं काय आहे मग? त्याच्यामुळं कोणाच्या पाठीमागे जावं हे आपल्याला कळायला पाहिजे. ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी स्पष्ट सोपा मार्ग सांगितलेला आहे. अगदी सरळ साधं डोळसपणे. साधू कोणाला म्हणायचं? साधू एक ना एक दिवस आपण त्या ठिकाणापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. का बरं? कारण की पुढे जाणारा व्यक्ती जर योग्य असेल तर मागच्यानी डोळे झाकून चाललं पाहिजे. पण पुढे जाणारा व्यक्ती जर चुकला तर मागच्यानी घरामध्ये करता मनुष्य जर एखादा चुकीचा वागला तर त्याचे परिणाम संपूर्ण घराला भोगावे लागतात. बरोबर आहे का? आपण तुम्ही सर्व व्यावहारिक माणसं आहात. शिक्षक शाळेमध्ये शिकवत असताना जर गुरुजी एखादा वाक्य चुकीचं बोलले तर त्याचा परिणाम संपूर्ण वर्गाला भोगावा लागत असतो. तसा या समाजामध्ये उपदेश करत असताना एखाद्या संताकडून किंवा एखाद्या साधूकडून जर चुकीचा उपदेश गेला तर लाखो लोकांचं नुकसान झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण कमीत कमी संत आणि साधू गुरु ओळखत असताना ग्रोसरपणे त्याचा विचार आपण केला पाहिजे. आणि नक्कीच आपला परमार्थ एक ना एक दिवस तिथपर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. आपण भाग्यवान आहोत की आपल्याला बाबासारख्यांची भेट झाली, महाराजांसारख्यांची भेट झाली आणि आपलं मार्गक्रमण चालू आहे. एक ना एक दिवस त्या ठिकाणाला आपण पोहोचल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून हा परमार्थाची साधना मनुष्य करतो पण त्याच्यामध्ये बदल होत नाही. जर बदल होत नसेल तर ती भक्ती मला वाटतं मग कुठेतरी ती भक्ती कमी पडली. बदल हा झाला पाहिजे. साधना रियाज करतो म्हणल्याच्या नंतर एक तर ते तालात यायला पाहिजे. गुरुजीने बोल दिला पण बसत नाही याचा अर्थ रियाज करत नाही. पण रियाज करतो म्हणून तो बोल बसला पाहिजे. गुरुजीने पाठांतर दिलेलं आहे, अभ्यास करतो पाठ होत नाही याचा अर्थ अभ्यास होत नाही किंवा होत असेल तर योग्य रीतीने होत नाही. त्याच्या अनेक प्रकाराने आपण घेऊ शकतो. किंवा आपल्याला इथून आळंदीला जायचं किंवा देहूला जायचं, मार्ग तर आपला चालू आहे, प्रवास चालू आहे पण ठिकाणापर्यंत आपण पोहोचत नाही. त्याच्यामुळे एक मार्ग चुकीचा असेल किंवा मग चालणे दिशा चुकीची असेल. आणि जर दिशा चुकीची असेल तर तुमचं चालणं काही कामाचं आहे. ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांनी दृष्टांत दिलेला आहे. मी अनेक वेळा बोलतो. गरुड पक्षी आपण पाहिलेला आहे. फार सामर्थ्य असतं त्या गरुड पक्षाच्या पंखामध्ये. एकदा का त्यांनी भरारी घेतली की तो लाखो किलोमीटर तो दूर जाऊ शकतो. पण तो गरुड जर त्याला दृष्टी नसेल तर ती काही कामाची. आंधळ्या गरुडा पंख हाती ते कवनी उपयोगा जाती, काही उपयोग नाही. तसं मनुष्याचं दिशाहीन धावणं काही कामाचं नाही. म्हणजे मुंबई रोड फार चांगला आहे, गती रुंदत नाही, कोळ मारत मग तिकडे जायचं का? आपण आपल्याला जायचंय पंढरपूरला, रस्ता चांगला असून चालत नाही. रस्ता कसाही असला तरी चालेल, दिशा जर योग्य असेल तर गती आपल्याला त्याच्यानुसार आपल्याला ती करता येते. पण दिशा फार महत्वाचं आहे. म्हणून साध्यापर्यंत जायचंय. पण जर साधन जर चुकीचं असेल तर साध्यापर्यंत एका जन्मामध्ये नाही, अनेक जन्मामध्ये जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखे हरी पाहिजे. त्याला अनेक जन्मातलं पुण्य लागतं. त्या जन्म जन्मी जन्म
नामदेव महाराज सांगतात की हे एका जन्मामध्ये प्राप्त झालं नाही. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली. एका जन्मामध्ये नाही, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी किंवा पुण्य पोसिली असाधारणे. माझी असत्यवादाची तप वाचा केली, अनेक जन्मामध्ये मी ही साधना केली आणि ती मला या जन्मामध्ये प्राप्त झाली. आपण म्हणतो महाराज 10 वाऱ्या केल्या, 15 वाऱ्या केल्या, अजून कसा परिणाम? बरोबर का पोळ महाराज? लोक सांगतात महाराज 20 वर्ष झालं सप्तामध्ये पंगत, मग अजून बदल झाला. अरे, आणि संसार हा बदलण्यासाठी परमार्थ करूच नाही, वाक्य लिहून ठेवा. बरोबर का दादा महाराज? आपलं काय झालंय दादोताई? प्रयत्न परमार्थामध्येच साध्य संसार म्हणून त्याचा परिणाम झाला नाही. तुम्ही आम्ही सर्वजण आम्ही जे बोलतो रात्रंदिवस परमार्थ वाढवण्यासाठी नाही, मग प्रपंच वाढवण्यासाठी त्याचा परिणाम झाला नाही. साधू संतांनी परमार्थ केला प्रपंचासाठी नाही, जाळून संसार. आणि एक महत्वाचं आहे, एक तुम्हाला गोष्ट जर साध्य करायची असेल तर एकाचा त्याग करावा लागतो. कबीर महाराजांचं खूप छान एक चिमणी पाखरू, ते एका अंगणामध्ये एक तांदळाचा दाणा त्या चिमणीने घेतला आणि निघाली. परत डाळ दिसली, डाळीचा दाणा दिसला. ती घेण्यासाठी ती चोंच उघडली, तांदूळ खाली पडलं. हे घ्यायला गेले, ते खाली पडलं. दोन्ही साध्य होत नाही. आणि तुमचं आमचं सध्या सर्वांचं उलट चालू आहे, मार्ग तर चालू आहे, पण साध्य काय असेल तो परमार्थ नाहीच, तो संसाराचे. आणि जर परमार्थ जर साध्य असता 35-40,000 रुपये सांगायची वेळ आलीच नसती. सध्याची काय परिस्थिती फार अवघड आहे. आणि काय झालं, सगळेजण बोलतायत. आता एक व्हिडिओ आला की गायकांनी चाल किती वेळ म्हटली पाहिजे. बरोबर का नाही? मला सर्वजण गायक वादक कीर्तनकार कोणी बोलणं, कीर्तनकारला पण कोणी बोललं पाहिजे नाही की काय बोला काय नाही. इथं वारायचं तर काही बोलते लोक, काही. अरे काही बोलू नये. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती. 51,000 रुपये पाकिट असेल तो शब्द किती लाख हजार पडला बघा की तुम्ही. म्हणजे फार ही अवघड परिस्थिती. नुसतं बोलून चालणार नाही, तर त्याच्यासाठी ते अंमलात येणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी कोणीतरी थोडस उभारणी घेणं फार गरजेचं. नाही तर सध्याची स्थिती संप्रदायाची फार अवघड झालेली आहे. लोक संप्रदायाकडे करमणुका म्हणून पाहू लागले. बरोबर आहे का नाही? प्रत्येकाला वाटतंय म्हणजे हसवण्याचं साधन कीर्तनकाराकडून अपेक्षा लोक करतात. अरे नाही, कीर्तनामध्ये जो अपेक्षा करतो हसवण्याची तो 7 जन्म नाही, जन्मच्या जन्म गेले तरी त्याचा उद्धार होणार नाही. कारण की हसवण्यासाठी कीर्तन नाही, तर ते आत्म उद्धारासाठी. विठाला विठाला. त्याच्यामुळे परिणाम आपण साधना एकीकडे करतो आणि परिणाम एक करतो. पोरांचा प्रमाण लिंबाच्या झाडा साखरेचे फळे. लिंबाचं झाड लावलं आणि आंब्याची अपेक्षा करतो, तसं होईल नाही होणार. का? कारण की बीज तेच फळ मिळणार आहे. तुम्ही जसं कर्म करणार तसे तुम्हाला भोगे भोगावेच लागतात. लोक म्हणतात महाराज खूप परमार्थ केला हो, आळंदीच्या वाऱ्या केल्या, देहूच्या वाऱ्या केल्या, एकादशी निरंकार केल्या, गुरुवार खडी साखरेवर केले का नाही? आता काल परवा झाला तरी आम्हाला परिणाम झाला नाही. का झाला नाही? त्याचा आणि याचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. आपण बाह्य स्वरूपाने भक्ती करतो आणि भगवंत अंतरंग पाहतो. आपण अंतरंगातून करत नाही,
परिणाम कुठतरी हेच जर असेल, म्हणजे कामना ठेवून जर तुम्ही भक्ती करत असाल तर ती भक्ती तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाणार नाही. भगवंताचा अर्जुनाचा फार संवाद आहे गीतेमध्ये. आताच कालच गीता जयंती झाली. का निर्माण झाली गीता जयंती? त्याचं मुख्य कारण भगवंताने गीता ही दुर्योधनाला पण सांगितली, 5 पांडवांना पण सांगितली, फक्त अर्जुनाने ऐकली. तसं आपलं आता तुम्हाला पांडव व्हायचंय का अर्जुन व्हायचंय तुम्ही ठरवलं पाहिजे. आहे का ना? कीर्तन तर आपण रोज ऐकतो, वा 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 काय म्हणते महाराज हसवलं, संपला विषय आजचा, लगेच उद्याची काय. अरे असे किती जन्म जरी कीर्तन ऐकले तरी आपला बदल होणार, उद्धार होणार नाही. आणि महत्वाचं ठिकाण मनुष्य जन्म हा फार महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे? जर तुम्हाला मनुष्य जन्म म्हणजे जंक्शन स्टेशन आहे, तुम्हाला इथून कुठे जायचंय, नरकाला जायचंय का स्वर्गाला जायचंय, इथून तुम्हाला ठरवतात. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईल मनती ते होती, तनिका चित्ती न धरावी. तुम्हाला इथून स्वर्गाला जायचंय का नरकाला? तुम्ही म्हणले आम्हाला देव व्हायचंय, देव होत आहे. राक्षस व्हायचंय, राक्षस होत आहे. बरोबर आहे का नाही? नरकाला जायचं असेल काय भक्ती करायची गरज नाही. साधूची निंदा केली ऑटोमॅटिक नरकाला जात आहे. म्हणून तुम्हाला इथून काय व्हायचंय किंवा कुठे जायचंय हे आपण ठरवायचं. भाग्याने आपल्याला नरक प्राप्त झाला, फार पुण्य. नाथ महाराजांचं भागवत उघडा. भरत खंडे नरदेह प्राप्ती, ही तव परम भाग्याची संपत्ती. परम भाग्याची संपत्ती जर काय असेल तर भारत देशामध्ये आपण जन्माला आलो, मानवी जीवनामध्ये जन्माला आलो, त्याच्यासारखं भाग्य दुसरं कुठलं नाही. कारण की दत्त मंदिरामध्ये कीर्तन आहे हे फक्त मनुष्यालाच कळत, जनावराला कळत. बाकीच्या गोष्टी सगळ्या आहेत. 84 लक्ष योनीमध्ये सगळ्या गोष्टी सारख्याच आहेत. आहार आहे, मनुष्याला खायला लागते, प्राण्यांनाही खायला लागते. माणसाला भीती आहे, प्राण्यांनाही भीती आहे. फक्त अधिक ज्ञान जर कुठे असेल तर ते म्हणजे मानवी जीवनामध्ये. म्हणून आपला उद्धार करून घ्यायचा आहे का नाही करून घ्यायचा हे ज्याचे त्याने ठरवायचं आणि भक्ती करायची. तुम्ही म्हणता नंतर करू, नंतर कधी? बहुता दिवसा फेरा आला या नगरा, नका घेऊ भार धर्म तोची सार. खूप दुरून आलो मी दुःख झालं दारून या वयावरी होते दुर्लभ भेटे तुम्हा काही दान भरुसन विनवी तो तुका सर्वा दोन्ही करो दान करा कुठून आलो सांगता येत नाही. बहुता जन्म अंती जन्मलासे नरा, देव तो स्वयरा करियाता. फार दिवसांनी किंवा बहुता जन्म अंती जोडी लागली हाती, किंवा अजून एक प्रमाण बहुता सुपूर्ती नरदेह लागला भक्ती विन गेला अधोगती. खूप फार दुरून मी इथपर्यंत आलो. फार तुका म्हणे आलो शोषित संकटे, फार संकट मी शोषित मी या जन्मापर्यंत आलो. आणि संपूर्ण जर ही जन्माची मरणाची ही जी सांगडी जर सोडवायची असेल तर ती फक्त आणि फक्त मानवी जीवनामध्येच. बहुकिती या काळाचा सोसावा उळसा लागलासी पाठो वाटिका, लक्ष 84ची शरण विठोबाशी. म्हणून या जन्मामध्ये आपण मानवी जन्माला आलो. आपलं खूप भाग्य आहे, परम भाग्य आहे. आणि ते भारतामध्ये आहोत, महाराष्ट्रामध्ये आहोत, हे परम भाग्य आहे. नाहीतर कदाचित जर बंगाल प्रांतामध्ये तुम्ही जन्माला आले असते, काही नाही तिकडं उघडे लोक राहते, काही खाते पिते, म्हणजे भक्ती नाही. जर भक्ती नसेल तर काय उपयोग आहे? जनावरांचा आपल्यात काय बदल? बरोबर आहे का नाही?
तुम्ही म्हणता संसार संसार आपल्यालाही आहे, संसार त्यांना आहे, आणि उलट आपल्यापेक्षा चांगला संसार त्यांचा होतो. तुम्ही अजूनही बघा, आपल्याला तरी चिंता आहे, त्यांना चिंता आहे का? बघा, सकाळी उठल्यानंतर एखादा कुत्रा तो चिंता करत नाही की मला दुपारी भेटेल किंवा न भेटेल, पण माणसाचं बघा, तो सकाळची चिंता करतो, दुपारची करतो, संध्याकाळची करतो, नाही महिन्याची करतो, महिन्याची नाही, काही तर पिढ्याने पिढ्याची करतात, बरोबर आहे काय? आणि पुन्हा म्हणतात की 7वी पिढी काय खाईल, माती खाईल. अरे म्हणजे किती अवघड आहे. अरे क्षणाचा भरोसा नाही, क्षणभंगुर नाही भरोसा. वारीस आम्ही कीर्तनात बोलतो 4-4 महिन्याच्या तारखा इतक्या बिनधास्तपणे ठेवून देतो आम्ही, काय करायचं ताजे बरोबर करतो. जी क्षणाचा भरोसा खरंच आहे, अजिबात नाही. आता कीर्तन संपल्यानंतर माझ्या सहित तुम्ही घरी जातालच याची गॅरंटी नाही. ग्रास गिळी सत्ता नाही हाती, हातातला घास किंवा तोंडातला घास पोळ मारत आतमध्ये जाईल का बाहेर. आणि ही परिस्थिती मला वाटतं आपण पाहिली 2-3 वर्षामध्ये, काय बिकट परिस्थिती होती. खरं तुमचं भाग्य, आपण जन्माला आलो हे भाग्य आहेच, पण महत्वाचं भाग्य सांगू का काय आहे, या फार मोठ्या मारहाणीमधून आपण वाचलो आणि 2023च्या दत्त जयंतीसाठी आपण उपस्थित आहोत. याच्यासारखं दुसरं भाग्य कुठलंच नाही. काय परिस्थिती होती फार भयानक, सांगता येणार नाही. तशी वेळ येऊ नये कोणावरतीच. किती अवघड. कीर्तन बंद. इंगळे महाराजांची त्याची मी मुलाखत वाचली, पुरी महाराज कोणतरी त्यांना व्हिडिओ कॉल केला होता. ते म्हणले कीर्तनच बंद आहे, भक्ती बंद आहे, जगून करायचं काय, मेलेलं. आणि मला वाटतं 8 दिवसांनी महाराजांचं देहावसान झालं. चला, म्हणजे किती फार भयानक कठीण काळ होता तो. त्या काळातही आपण अगदी आज आहोत. याच्यापेक्षा आपण काय भाग्य पाहिजे ना. तर काय, मनुष्य हे फार काचेचं भांड आहे. काचेच्या भांडाला थोडा जरी धक्का लागला तरी त्याला लगेच तडा जातो, बरोबर. तसं शरीर काहीच लागत नाही. तू केलं माणसं म्हणल्यावर सकाळी माझ्यासोबत चहा प्याला, त्या दिवशी ती घे मामा आपल्या चिकली शरीर ठेवणे धरसे अभिलाष हे जाणार आहे बाबा, राहणार नाही. म्हणून महाराज सांगतात की मी या मानवी जन्मामध्ये जन्माला आलो, प्राप्त झाला मला नरदेव, मी याची सार्थकता केली. धन्य मी जन्मालो, दास विठोबाचे झालो. मी भक्ती केली, परमार्थ केला, साधना केली, आणि माझी ती साधना अगदी त्या उत्तम प्रकारे त्या फळापर्यंत पोहोचली, त्या साध्यापर्यंत पोहोचली. आणि ती साधना त्या साध्याच्या माध्यमातून किंवा त्या पुण्याच्या माध्यमातून माझ्या जीवनामध्ये जो बदल झाला, माझ्या अंतर्मनामध्ये जो बदल झाला, माझ्या बाह्य स्वरूपामध्ये जो बदल झाला, जी भक्ती केली त्या भक्तीचा परिणाम जर काय झाला असेल तर माझं संपूर्ण जीवन बदलून गेलं आणि एक मी वेगळ्या ठिकाणावरती पोहोचलो. ते जीवन कशाप्रमाणे बदललं, तो कसा बदल झाला, त्याच्यासाठी महाराजांनी दृष्टांत दिलेला आहे. अभंगाचं पहिलं चरण.
एक दृष्टांत महाराजांनी दिलेला आहे की आमची अवस्था, माझ्या जीवनामध्ये झालेला बदल तो कशाप्रमाणे झाला, तर त्याच्यासाठी एक गावरान भाषेतील एक दृष्टांत सर्वांना कळेल अशा पद्धतीने. पिकले असे न कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंग. शेंदारू आपल्या सर्वांना माहित आहे. आज जरी आपण शहरामध्ये राहतो पण आपण पूर्वी शेतकरीच आहोत. ते शेंदार एक प्रकार असतो. सुरुवातीला ते हिरवट असत, नसलं तर आता ज्वारीचं पीक चालू आहे, कधीतरी बघून या, लक्षात येईल आपल्याला. शहरामध्ये काय करणार आहे आपल्याला फार अवघड आहे. जुन्या पूर्वीच्या काळामध्ये जुन्या घरी शेंदारू असं आहे बघा, ते सुरुवातीला हिरवं असतं, ते निबर असतं, कडू असतं फार. त्याचं हिरवं खाल्लं तर ते कडू लागतं. त्याचे बरेच शेतकरी माणसं आहेत, त्यांना माहिती, नवीन माणसाला ते कळणार नाही. त्यांना चित्रातलं कळेल, कळणार नाही. पण जोपर्यंत ते निबर आहे, हिरवट आहे, कडवटपणा आहे, तोपर्यंत ते खायला चांगलं लागत नाही. पण ते का एकदा तोडून घरी आणल्यानंतर जर 8-10 दिवस गेले, ते जर परिपक्व अवस्थेला प्राप्त झालं तर त्याचा फार असा वास येतो. बरोबर आहे का नाही? आजही आमच्या मराठवाड्यामध्ये खूप, आता ते पीक चालू आहे, जानेवारी फेब्रुवारीला ते येतात. ते खूप अगदी इतके गोड लागतात की ते मधासारखेच. ते त्या अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर मग ते त्या अवस्थेला जर परिपूर्ण झालं तर त्याचा हिरवटपणाही जातो, त्याचा निबरपणाही जातो आणि कडूपणाही जातो. तुकोबा सांगतो की माझा अहंकाराचा निबरपणाही गेला, ममतेचा कडवटपणाही गेला, संपत्तीचा हिरवटपणाही गेला. जो माझ्या ठिकाणी अभिमान होता, अहंकार होता, तो संपूर्ण निघून गेला. जाऊ द्या, शेंदाडू तुम्हाला कळणार नाही. आंबा माहिती आपल्याला. आंबा म्हणजे आता सर्वांना, शेंदाडू जरा म्हणल्यानंतर काही ना नाही कळालं. आंबा तर सर्वांना माहिती ना. आंबा ज्यावेळेस झाडाला लागतो आणि ज्यावेळेस तो हिरवा असतो त्यावेळेस तो कसा लागतो, कडून आंबट लागतो. बरोबर आहे. पण आंबा जर का परिपक्व दशेला पूर्ण प्राप्त झाला तर त्याचा कलर बदलतो, तो हिरव्याचा पिवळा होतो आणि आंबटपणा सोडून तो गोड होतो आणि अगदी नरम होतो. बरोबर आहे. मग कमीत कमी आपल्याला शेंदाळू नाही होत आलं तरी चालेल, आंबा होता आला पाहिजे. का बरं? हिरवं जर राहिलं तर लोणचं होईल, पिकला तर रस होईल, इजाळला नाही पाहिजे. बरोबर आहे. आणि मला वाटतं सध्या बरेच आंबे इजाळले, परमार्थात कसे जास्त आहे म्हणून बाकीच्या. आणि त्या इजाळलेल्या आंब्याचं वैशिष्ट्य असं आहे, तो एक जर खराब झाला तर तो सर्वांना घेऊन जातो. कांदे पीक करणारी बरीच मंडळी आहे. कांद्याचं कसं आहे, ज्यावेळेस आपण ती पोळ रस्तो चालण्यामध्ये ठेवतो, आता भरपूर साधनं निघाले, त्याला पावडर निघाले. एखादा कांदा जर खराब झाला तर तेवढाच फक्त तो खराब होतो. पण एखादा, आता ते पावडर निघाला, पण ती पावडर जर नाही माहिती, एखादा कांदा जर खराब झाला तो संपूर्ण ती चाळ तो खराब करून टाकतो. म्हणून तसा परमार्थामध्ये जर एखादा नाशक्या विचाराचा असेल तर त्याच्यावर ते पावडर मारते, त्याला आलादी उचलून बाजूला टाकायचं. मग आपलं जीवन ही तसं झालं पाहिजे. कमीत कमी त्या हिरव्या आंब्यासारखं तरी झालं पाहिजे. राहिलं परिपक्व कमीत लोणचं तरी होईल, पण हिजाळला तर उकंड्यात फेकून द्यावं लागते. म्हणून मनुष्याने फार महत्वाचं आहे, आपण जीवनामध्ये संगतीवरती फार जीवन महत्वाचं असतं. मी अनेक वेळा संगतीबद्दल बोलत असतो. मानवी जीवन हे संगत, म्हणजे मनुष्य प्राणी हा संगप्रिय मनुष्य आहे. त्याला संघ फार आवडतो. म्हणून संगती कोणाची करायची याच्यावरती फार अवलंबून आहे. मनुष्य कोणासोबत असतो, मोठ्याच्या संगतीत राहिला तर मनुष्य आपोआप मोठा होतो, तर लहानाच्या संगतीत राहिला तर लहान होतो. म्हणून कोणासोबत आपण राहतो त्याच्यावरती आपल्या जीवनाची जडणघडण असते. विठाला महाराज सांगतात की मी त्या अवस्थेला प्राप्त झालो. कशी अवस्था माझी प्राप्त झाली? पिकले असे न कडूपण गेले. ते शेंदाडू त्या अवस्थेला प्राप्त झाल्यामुळे त्याचा कडूपणाही गेला,
त्याचा टणकपणाही गेला आणि त्याचा हिरवटपणाही गेला. तसं माझ्या या जीवनामध्ये तिन्ही प्रकारची अवस्था परिपूर्ण अवस्थेला मी प्राप्त झालो. पण ही कशाची कृपा आहे? ही साधूची कृपा आहे, ही साधूची कृपा आहे, संतांची कृपा आहे आणि भगवंताची कृपा आहे. तैसे आम्हा केले पांडुरंग, तसं मला करून ठेवलं. कसं? अगदी त्या शेंदाडाप्रमाणे जशी त्याची अवस्था हळूहळू बदलत गेली. आणि एक सांगतो, आज परमार्थ केला म्हणजे लगेच आपल्याला फळ भेटत नाही. मग असे प्रमाण होऊन गेलं. जन्मोजन्मी आम्ही मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आहे. एका जन्मामध्ये हे साध्य होत नाही. लक्ष देऊन ऐका आणि वाक्य लिहून ठेवा. 10 कीर्तन ऐकले म्हणजे बदल होईलच? अजिबात नाही. एका जन्मामध्ये नाही, अनेक जन्म तपश्चर्या करावी लागते, त्यावेळेस हे पुण्य प्राप्त होते. बरोबर? ज्ञानोबारांची भाषा बघा. होते बहुत दिवस अर्थ वागविले, ती अकस्मात आजी फळ देऊ आले. दृष्टी देखिली श्रीहरीची पाऊले, आजी जन्माचे सार्थक होऊ झाले. अनेक जन्मामध्ये मी प्रयत्न केला. शबरीचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. मातंग ऋषीने सांगितलं की तुझ्या जीवनामध्ये प्रभू रामचंद्र भेट देतील, एवढंच सांगितलं. कधी देतील सांगितलं नाही. तिचं वय काय होतं? 8-9 वर्ष वय असेल आणि वयाच्या 90व्या वर्षी तिला प्रभू रामचंद्र भेटले. म्हणजे जवळजवळ 85 वर्ष अविहतपणे तिने सेवा केली. आपलं तर फार अवघड आहे. एक दिवस म्हणलं झाला की दुसऱ्या दिवशी म्हणतो दत्त आम्हाला भेटतील का? हो, सोपं का? भक्ती फार अवघड आहे. बोलणं सोपं आहे, करणं फार अवघड आहे आणि ती लगेच प्राप्त होत नाही. त्याच्यासाठी सायासच करावं लागतो. सायास केली वाचून येते नाही, भविष्यावरी काही घालून या. तुम्ही म्हणता आम्ही सायास करत नाहीत का? कोण मला सायास करत नाहीत? उघडा हरिपाठ. सायास करीत